या घराचो उमरो तुका ओलांडूक देऊचंय नाही मी. माई झाडाक पाणी घालूचा ना, घालतय मी, विसरले नाही. थांब पांडू, मी टाक. नको, मी करतोय, माई आरडतील. करते म्हटलं ना मी, जात. करशाल? हो, जा. माई यो करतील. पांडू हैसून जा बघू. घाला पाणी घाला झाडाक. ताई, ही फक्त हाक नाहीये, ही आजवर मी तुम्हाला दिलेला मान आहे. आणि हाच मान ठेवून मी हा विस्तव कायमचा विजवायला आले. रागाच्या भरात माझ्याकडून काही चुकीचं घडलं असेल, काही चुकीचं बोलून गेले असेल, तर मी तुमची माफी मागते. आता ह्या काय नवीन नाटक असा? नाही ताई, मी खरंच मनापासून तुमची माफी मागते. आजवर तुम्ही माझ्याशी खूप चांगलं वागला, खूप काही केले तुम्ही माझ्यासाठी. या घराशी, अण्णांशी असलेलं माझं नातं कळल्यावर तुम्ही जे माझ्याशी वागलात, ते तुमच्या जागी दुसरी कोणतीही बाई असती तरी अशीच वागली असती. त्यामुळे माझ्या मनात तुमच्याविषयी तसूभर पण राहत नाही, ईर्ष्या नाही. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे जे काही घडलं, यात चूक फक्त माझ्या एकटीची होती का? तुमचं शांत राहणंच तुमच्या मनाची घालमेल सांगते ताई. अण्णा नाईकांवर मी कितीही अधिकार दाखवण्याचा प्रयत्न केला तरी माझ्यापेक्षा जास्त तुम्हीच त्यांना ओळखता. अण्णांनी काय काय केलंय हे सगळंच तुम्हाला माहिती आहे. आजवर अण्णांच्या सगळ्या चुका तुम्ही पोटात घातल्या. या गावात अण्णांविषयी धाक आहे, त्यांच्याविषयी काय काय बोललं जातं, त्यातलं किती खरं किती खोटं हे तुम्हालाच अधिक माहिती आहे ताई. या गावात अशा कितीतरी बायका आहेत, पण मी पुढे आले कारण मला न्याय हवाय म्हणून. मी पुढे आले कारण मला आधार हवाय म्हणून. मी पुढे आले कारण मला माझा अधिकार हवाय म्हणून. ताई, मी पुढे आले कारण माझ्या सुषमाला वडिलांचं नाव मिळावं म्हणून. अण्णांनी हव्या असलेल्या गोष्टींसाठी काय काय केलंय याचाही हिशोब आहे तुमच्याकडे ताई. स्वतःच्या स्वार्थासाठी किती लोकांचा बळी घेतलाय हेही ठाऊक आहे तुम्हाला ताई. आणि हे सगळं माहिती असून सुद्धा या सगळ्यात फक्त माझ्या एकटीचीच चूक आहे असं वाटतंय का तुम्हाला? खरं तर अण्णांना एक खूप नशीबवान की त्यांना तुमच्यासारखी बायको मिळाली. मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, पण ती तुम्हाला मान्य करायची नाही. कारण तुमच्या गळ्यातलं हे मंगळसूत्र आणि तुमचा स्वभाव. पण या सगळ्यात मी काय करायचं ताई? कितीही नाकारलं ना ताई तरी हे मंगळसूत्र अण्णांच्या नावाचं आहे. ताई, मला या घरात यायचंय. एक बाई म्हणून तरी तुम्ही माझं दुःख समजू शकता. मी हात जोडते, मला या घरात येऊ द्या. हवं तर या घरात मी मोलकरीण म्हणून राहील, कोणालाही त्रास देणार नाही. पण मी हात जोडते, मला या घरात घ्या ताई. ताई, एक स्त्री म्हणून तुम्ही माझं दुःख समजू शकता. या घरात येऊसाठी लई प्रयत्न केलंस तू, पण माझ्या आधी ह्या घर त्यांचा असा. आणि ते जर तुका हाताक धरून ह्या घरात घेऊन इले तर हैसर तू रवा शकतस.
साहेब 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 अनर्थ होणार आहे, अनर्थ होणार आहे. काय झालंय नेने साहेब? आजवर मी हे टाळण्याचा खूप प्रयत्न केला, पण बसा. रणदिवे पाणी देता ना. थँक्यू. बोला काय झालंय? मी समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण नेने मला कळेल अशा भाषेत सांगाल? पाटणकर बाई जीवाचं काही बरं वाईट करून घेतील अशी भीती. काय? हो हो, मुलीसारखी आहे होती मला. तिला वाचवा साहेब, तिला वाचवा. अण्णा, माझ्यामुळे या घराला, तुम्हाला, ताईंना कोणताही त्रास होणार नाही. मला फक्त माझा हक्क हवाय. निर्णय तुमचो असा. तुम्ही हे का हाताक धरून आत नेलास, तर जवसर माझ्या कुटुंबाक त्रास व्हायत नाही तवसर मी शांतपणे बघित राहतले आणि सहन करतले. कळली ना तुका तुझी जागा? अण्णा, तू मला माझी जागा दाखवलीस, आता मी तुला तुझी जागा दाखवेन. आजपर्यंत तू तुझे सगळे गुन्हे पचवलेस, सगळ्यातून सुटलास, पण आज जे होईल ना त्यातून तू फासावर लटकशील. आणि त्यासाठी माझा जीव गेला ना तरी चालेल, पण तुला तुझ्या पापांची शिक्षा मिळालीच पाहिजे. जीव देणार असस? दे दे जीव. तुझ्या जीवाची काय किंमत? माका काय फरक पडणार नाही. चल ग, दार खिडक्या लावून घेवा. आपल्याला जे हवंय तेच होणार. तुम्ही अण्णांना गळफास लावून घेण्याची धमकी द्यायची. तुम्हाला जे हवं ते तुम्ही बदलून घ्यायचं. अण्णा, जीव देईन मी.
हे सगळं नाटक असणार आहे अण्णाला गोत्यात आणण्यासाठी. शंकर, त्या झाडाच्या फांदीला एक खूण करायची आणि खूण केलेली फांदी कोणाला कळणार नाही अशी कापून ठेवायची. अहो, ती बया बाहेर वाटता जीव देऊची धमकी दे होती. अहो, तिने आपल्या जीवाचा काय बरा वाईट केल्यानंतर या बघा, आजपर्यंत या घरात जा झाला तर झाला, लय कलमा लागली, हसून पापा घडली, पण ह्या बाईचा मरण माझ्या घराच्या खळ्यात होता कामा नये. तिकाचा वया ना तर देते मी, दागदागिने व्हायत देते मी, पैसो अडको व्हायो देते मी, पण ह्या बाईक हैसून जाऊक सांगा. जीव काय देणार नाही तर पोकळ धमकी असत. आणि जीव दिल्यानंतर तर अंगावरचे दागिने तेवढे काढून घे, या घरातले असत. हा. ये कुमुदिनी ये येवा भांडणकर वाहिनू येवा आमच्यात येवा. तुझ्यामुळे मी हैसरीले. आता तू पण ये ये येवा येवा.
कशाला विश्वास ठेवला शेटवर? पाटणकर बाई येवा येवा माई 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 नातू झालो माई नातू झालो